नमस्कार. श्रावण महिना चालू आहे आणि अशा वेळेला बरीचशी हिरवळ देखील बाहेर दिसते आपल्याला. कारण पावसाचं थोडं सिंचन होत असतं आणि पानाचा परत कलर होतो पोपटी हिरवा. आणि या रंगावरून आठवलं की हा रंग एवढा मला आवडतो ना, कारण हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक आहे. आणि असाच एक हिरवा रंग आपल्या जवळ असतो, तो म्हणजे केळीच्या पानामध्ये. हं. केळीचं पान हे फार महत्त्वाचं आहे आणि श्रावणामध्ये त्याचं महत्त्व आणखीनच आहे. आपण गणपतीसमोर जेव्हा डेकोरेशन करायला जातो, तेव्हा केळीच्या पानाचे खांब ठेवतो. लग्न समारंभामध्ये गुढी उभारतो, त्यावेळेला देखील केळीचे खांब बाजूला असतात. आणि अशा वेळेला त्या केळीच्या पानाचं महत्त्व फक्त एक डेकोरेशन म्हणून नाही आहे, तर त्याचा उपयोग आपण आपल्या खाद्यपदार्थाच्या वेळेला खाताना एक साधन म्हणून देखील करावं असं वाटतं. आपण स्टीलची ताटं, पितळेची ताटं किंवा प्लास्टिकच्या प्लेट्स जेवताना वापरतो. कारण त्या डिस्पोजेबल आपल्याला असतील म्हणून प्लास्टिकच्या प्लेट्स वापरतो. पण त्यामुळे प्रदूषण होतं आणि इतर काही गोष्टी घडतात, ते मला माहितीच आहे. केळीचं पान ह्याच्यावरती एक चांगला उपाय आहे. कारण तो डिस्पोजेबल तर आहेच, पण त्याच्यामध्ये अँटी मायक्रोबियल अशी तत्त्व आहेत. आता हे सांगितलं मी त्या तत्त्वाबाबत. पण जेव्हा आपण केळीच्या पानावरती जेवतो, आपण श्रावणामध्ये जनरली शनिवारी, सोमवारी, गुरुवारी केळीचं पान घेऊन जेवायचा प्रयत्न करतो. त्यावेळेला एक पावित्र्य जेवणाचं वाटतं. जेवणाची चव आणखीन खुलते आणि अर्थात मनामध्ये देखील त्या जेवणाविषयीच्या पवित्र भावना निर्माण होतात. आणि म्हणून मी आज तुम्हाला मुद्दामून सांगतो आहे, की केळीचं पान जर मिळालं की मिळवायचा प्रयत्न करावा आणि त्यामध्ये आपण आपलं जेवण जेवायचा प्रयत्न निश्चित करावा. बघा तर, तुमच्यामध्ये फरक पडेल, तुमच्या आत्मिक तत्त्वामध्ये फरक पडेल. जेवण हे रुचकर आणि गोड, चविष्ट लागेल आणि अर्थात पर्यावरणाकरता देखील ते महत्त्वाचं आहे. आपल्याला ते डिस्पोजेबल प्रकार दिसतात, त्यामध्ये हे सहज बसतं आणि पर्यावरण रक्षण करतं. चला तर मग, ही माहिती फक्त श्रावणापुरती मर्यादित नाही आहे, तर आपल्या जीवनामध्ये कायमची आहे. केळीचं पान अंगीकारा तुमच्या जीवनाकरता. नमस्कार. विनय.